नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळचे आता 9 वाजलेत आणि सकाळी सकाळी कसला पसारा काढलेला आहे. कारण सकाळी सकाळी आहे ना आमच्या गॅलरीमध्ये ऊन नसतं आणि गरमी पण कमी असते. त्याच्यामुळं हे आज मी काम करणार आहे थोडंसं सकाळी सकाळी. त्याच्यामुळं मग घरातलं थोडंसं चहा पाणी आवरून घेतलं आणि म्हणले चला आज स्वयंपाक थोडासा निवांत करूया. कारण हे गव्हाचं काय झालं, गावावरून गहू आणलेत विकत, पण त्याच्यामध्ये थोडेसे खडे आणि काड्या आहेत आणि थोडीशी धूळ पण आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला आता ह्याला काय वर करायला जागा नाही. त्याच्यामुळं मी आता इथं गॅलरीमध्येच आधी चाळून आणि सुपानी पाखडून त्यातले खडे वगैरे काढून घेणार आहे. सगळे गहू मला एक गोणी स्वच्छ करून ठेवायचे तर कारण हे गहू आम्हाला वर्षभर लागतात. अजूनसुद्धा एक गोणी आणणार आहेत. तर असं एक पोत्याचं आम्हाला वर्षभर लागतं. तर हे टिकवायचं म्हणलं तर गहू वगैरे तर धान्यांना पहिलं साफ करून घ्यायचं. त्याच्यानंतर पावडर किंवा इंजेक्शन नाही तर मग त्याच्या गोळ्या पण मिळतात त्याच्यामध्ये टाकायच्या. त्या ठेवून द्यायच्या. मग गहू जसे आहे तसेच राहतात. कारण कुठलीही कीड वगैरे लागत नाही, फुपाटा होत नाही, धूळ होत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मग मी आता हे काम चालू केलेलं आहे सकाळी सकाळी. का तर ते सकाळचं ऊन नसतं आणि दिवसभर काय होतं खूप गरम होतं तिथं गॅलरीमध्ये. त्याच्यामुळं मग म्हणलं चला सकाळचं तास 2 तास हे काम करून घेऊया आणि नंतर स्वयंपाक करूया. तर आता 9 वाजल्यापासून तर मला जवळजवळ 11:30 वाजले. त्याच्यानंतर मग मी काय केलं, अंघोळ वगैरे करून घेतली. कारण धुळीने त्याने अंग परत खराब झालं होतं. ते गव्हाचं साफ केलं त्याच्यानंतर. मग म्हणलं चला आता स्वयंपाक पण केला नव्हता सकाळी. फक्त नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. तर म्हणलं चला आज मस्त आळूची वडी आणि बाकीचा पण स्वयंपाक केलेला आहे तो पण दाखवते. तर मी काय रेसिपी शेअर केली नाही तुमच्यासोबत. जर तुम्हाला आळूच्या वडीची रेसिपी पाहिजे असेल ना, तर चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्ही. पण आता म्हणलं चला मस्त आळूच्या वड्या तळून घेते आणि भाकरी पण बनवल्यात. तर आता मला 12 वाजले तर अजून आमचं जेवण करायचं आहे, वैभवचा डबा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शेवग्याची शेंग पण केलेली आहे इथं रस्सा शेंगदाण्याच्या कुटातली. थोडीशी चण्याची डाळ वगैरे टाकून तर रस्सा भाजी बनवली. इकडं रात्री दही लावलं होतं. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं मग दही पण थोडंसं लागतं. तर थोडा भात पण बनवला आहे. तर म्हणलं चला आता वैभवला पण डबा द्यायचा आहे आणि आम्हाला जेवणासाठी पण पाहिजे. तर मी असा स्वयंपाक 12 वाजता बनवला. तर म्हणलं चला आता जेवणं वगैरे करून घ्यायचे तर मस्त असं तर म्हणलं चला वड्या वगैरे तळलेल्या हे पण साईडला काढून ठेवते. त्याच्यानंतर झाकून ठेवते. तर छान अशा कुरकुरीत आळूच्या वड्या झाल्या होत्या. तर आम्हाला पानापेक्षा आळूच्या वड्याच आवडतात. त्याच्यामुळं मग मी काय करते, हमेशा गावावरून पानं आले की आळूच्या वड्याच करून ठेवते. तर मग 2 ते 3 दिवस जरी खाल्ल्या तरी चालतात. तर आता सकाळी सकाळी उठल्यानंतर ते गव्हाचा पसारा काढून बसले होते. त्याच्यामुळं मला हा टाईम झाला आणि आता उन्हाळा असल्यामुळं काय होतं आमच्या तिथं गॅलरीत खूप ऊन येतं ना, मग ते कामं बाहेरचे थोडेसे सकाळी लवकर केले तर बरे पडतात. अजून काय सगळे झाले नाही गहू साफ करायचे, मला अजून करायचे तर. पण म्हणलं रोज थोडे थोडे करून मग मी ते साफ करून भरून ठेवीन आणि मस्त त्याला पावडर किंवा इंजेक्शन काहीतरी लावीन आणि ठेवून देईल. कसं आता इकडं गरमीमुळं त्याला सोंडे वगैरे होतातच, पण आता ते व्यवस्थित ठेवले तरच ते चांगले राहतात. एवढे मेहनतीने आणायचे आणि असेच ठेवून द्यायचे, तर ते खराब झाल्याच्या नंतर मग ते आपल्याला साफ करत बसायला लागतं. परत सुकवायला जागा नसती. अशा ह्याच्यामुळं मग मी म्हटलं चला आता ते तरी कामं करून घेऊया. तर त्याच्यामध्येच माझे 2 ते 3 तास गेले. मग बाकीचे पण कामं होते का पडलेले करायचे. तर आज मिस्टर सकाळी लवकरच गेले होते ना, त्याच्यामुळं मग त्यांनी काय टिफिन वगैरे नेला नव्हता. आता हे जेवण फक्त आमच्या चौघांसाठीच चाललेलं आहे दुपारचं. कारण आता विशाल पण येईन आणि वैभवला तर संध्याकाळचा डबा लागतो. त्याच्यामुळं थोडंसं मग उशिरा मी बनवलं. म्हणलं चला मग. तर आता संध्याकाळचे मग जेवणं वगैरे करून घेतले. त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे कामं उरकून परत ह्या भाज्या आणलेल्या होत्या गावावरून, त्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. तर आता त्या म्हणलं थोड्याशा निवडून घेऊया. तर इथं वालाची शेंग, त्याच्यानंतर इथं करडीची भाजी, मेथीची सुद्धा आधी निवडून ठेवलेली आहे आणि पपईसुद्धा आणली होती. तर ते सुद्धा कापून ठेवल्या होत्या. म्हणलं चट खातील कापलेले असल्यावर. तर मग त्याच्यानंतर तेच कामं चालू झाले. आता हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर संध्याकाळी काय मी चहा वगैरे घेत नाही, पण ज्याला लागेल घरात त्यांना मी देत असते बनवून. तर मिस्टर पण आज नाही येतं, त्याच्यामुळं मग काय ते तर काय जास्त चहा घेत नाहीत. सकाळीच फक्त बिनसाखरचा असतो आणि पोरांचं तर काय विशेष नाही चहाचा. वैष्णवी फक्त चहा पिते. मग कधीतरी मी चहा बनवते संध्याकाळचा, नाही तर मी करतच नाही संध्याकाळी चहा. कारण मला पण एवढी आवड नाही चहाची आणि आता कसं उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात काय होतं चहा
जास्त पिलं ना लगे उष्णता तयार होते. तर आता खूप गरम पण व्हायला लागले. तर सकाळी काय व्हिडिओमध्ये मी काही सुरुवातच केली नाही. म्हणलं चला आता थोडेसे निवांत आहे आता मी. थोडंसं दुपारचे कामं आवरून घेतले आणि म्हणलं चला आत्ता सुरुवात करूया. तर खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्हाला पण आवडेल पाहायला. तर पहा तुम्ही, मी तुमच्यासोबत ती शेअर करते. तर आता संध्याकाळचे 5-5:30 वाजत आले. तर म्हणलं आता तरी व्हिडिओला सुरुवात करावं म्हणजे उद्याच्या ह्याला टाकायला होईल. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या ज्याने नसन केले. तर तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा व्हिडिओ शेअर करत जात जा. छोटे व्हिडिओसुद्धा टाकते मी आणि मोठे व्हिडिओ आहेत ना ते पूर्ण पाहत जा. त्याच्यामध्ये रेसिपी, त्याच्यानंतर असं घरातलं रुटीन किंवा महिलांचं असं सकाळ उठल्यापासून जी काय कामं असतं आणि कसं असतं ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तुम्ही ते जर पाहिले नसेल तर पूर्ण पाहत जा आणि राहिलेले व्हिडिओसुद्धा बघायचे राहिले असेल तर ते सुद्धा तुम्ही पहा. त्याच्यामध्ये छान छान रेसिपी टाकलेल्या आहेत. बाकी काय नाही, म्हणजे समजा कुणाला काय नसेल येत तर तुम्ही पाहून करू शकता. खूप छान म्हणे होती पण चांगली रेसिपी, त्याच्यामुळं मग पाहू शकता. तर चला मग आता सुरुवात करूया. आपल्या गप्पा मारण्यातच वेळ जाईल, पण रेसिपी राहायची करायची काय बनवायची तर चला मग. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत म्हणलं आता चला कोबी पडलेला आहे घरामध्ये. खूप मोठा कोबी आमच्या नंदाने दिला आहे तो गावावरून, कारण त्यांच्या तिथं होते. तर मोठा असा कोबी दिला आहे. एवढ्याची भाजी तर काय संपणार नाही. तर म्हणलं याचं काहीतरी करूया. तर म्हणलं बघू एक तर धपाटे करू ह्याचे, नाहीतर मग मंचुरियन वगैरे असं काहीतरी करूया. तर मग मी कोबी कापून घेतला आणि पोरांचं म्हणणं होतं की मंचुरियनच बनव. तर आता इथं किचनवर मी काय करते, गल्लासाने बारीक कट करून घेते, कारण तो कोबी असा होणारच नाही बारीक. त्याच्यामुळं मग असं गल्लासाच्या साहाय्याने ना एकदम बारीक करून घेते. तर चला मग मस्त आज मंचुरियन बनवूया आपण. चायनीजचा पदार्थ तर आता मला येतो बनवायला. तर इथं मी मैदा चाळून घेतला आहे, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर चाळून घ्यायचं. तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर एकाच ह्याने वाटीने मोजून टाकायचं, एक एक वाटी. जेवढा कोबी बसेल तेवढं घ्यायचं आणि मस्त असं चाळून घ्यायचं, कसं ते ठेवलेलं असतं त्याच्यामुळं. तर आता इथं कोबी सगळा बारीक कट करून घेतला आहे आणि मस्त आता मैद्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकून घेते. तर आता इथं थोडासा कलर आणि लाल मिरची पावडर टाकायची, परत त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून द्यायची. बाकी याला काही जास्त तिखट वगैरे काही टाकायची गरज नाही. थोडंसं नॉर्मल लाल तिखट टाकायची आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. कोबी थोडासा मी बाजूला ठेवला आहे, कारण पीठ पुरतंय नाही पुरतंय त्याच्यामुळं मग मी काय केलं, राहिलेला कोबी नंतर टाकून घेतला आणि मस्त इथं मंचुरियनचं पीठ मळून साईडला ठेवलं आहे. तर 5 मिनटं बाजूला ठेवायचं. त्याच्यानंतर मस्त असं इथं तेल गरम करायला ठेवले. तर आता मंचुरियन तळून घेऊ, म्हणजे थोडक्यात म्हटलं तर कोबीचे भजेसुद्धा म्हणू शकतं आपलं. तर आता इथं छानपैकी तळून घ्यायचं काम चालू आहे. पण तळायचं काम आमची वैष्णवीच करत आहे, त्याच्यामुळं मग मी काय तळत नाही. तर आता इथं मस्त तेलात काय करायचं, जास्त पण गॅस मोठा नाही ठेवायचा, नाही तर ते करपतात. तर तरी पण असं थोडासा मीडियम ठेवायचा. तर हा व्हिडिओ जराशी मोठाच आहे, पण चला पूर्ण पहा. याच्या पुढंसुद्धा सूप वगैरे बनवलेलं आहे मंचुरियनचं. पण ते कसं बनवलं आहे ते सुद्धा तुम्ही पुढे पहा. नुसतं मंचुरियनच नाही, तर आता मंचुरियन इकडं तयार झालेत. तर हे मंचुरियन फक्त असेच चटणीसोबत खाण्यासाठी केले होते. तर आता इथं आम्ही ग्रेव्ही मंचुरियनसुद्धा बनवणार आहोत, कारण घरामध्ये होता मसाला. तर चला पोरांचं म्हणणं होतं आज आम्हाला ग्रेव्ही मंचुरियनसुद्धा बनव मम्मी ह्याच्यामध्येच. तर आता हे त्यांचंच दोघांचं काम आहे बनवायचं, मी फक्त त्यांना सांगते. तर चला रेसिपीमध्ये राहा. तर आता इथं मंचुरियनचे बॉल आम्ही इकडं तळून घेतो, तोपर्यंत हे मंचुरियन सूप तयार करायचं. पाऊज आहे, तर ह्याच्यामध्ये आहे ना जो 15-20 मंचुरियन बुडले जातात. तर आता हे पाऊस पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं, म्हणजे चमच्याने फिरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कोबी, थोडासा कांदा, शिमला मिरची फ्राय करून कढईमध्ये तेलामध्ये नंतर हे टाकून घ्यायचं. तर हे सूप म्हणजे सूपच आहे, सूप तयार होतं याच्यापासून. ह्याच्यामध्ये एकदम गाढं सूप होतं, कारण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा असतो. त्याच्यामुळं मग काय कॉर्नफ्लॉवर टाकायची वरून गरज नाही सुपामध्ये. तर आता फक्त हे